नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मधल्या वेळेत किंवा चहाबरोबर खाण्यासाठी मूगडाळ मठरी किंवा नमकीन तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 2 ते 3 तास ही मूगडाळ भिजत ठेवलेली होती. मूगडाळ आपली छान भिजली गेलेली आहे. भिजल्यानंतर मी 2 ते 3 वेळा पुन्हा पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि आता या मूगडाळीमधलं पाणी काढून आपण ही मूगडाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. मूगडाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर यामध्ये झाकण लावून ही मूगडाळ वाटून घेणार आहोत. मूगडाळ थोडी कोरडी वाटत होती, त्याच्यामुळे वाटताना ती व्यवस्थित अशी बारीक होत नव्हती. त्यासाठी मी इथं पाव वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा मिक्स करून आपण एकदम बारीक अशी ही वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी मूगडाळ मी वाटून घेतलेली आहे. मी 2 बॅचमध्ये मूगडाळ वाटून घेतलेली आहे. आता ही मूगडाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया. यामध्ये अर्धी वाटी रवा टाकणार आहोत. रव्यामुळे मठरी एकदम कुरकुरीत आणि क्रंची होते. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, ओवा 1 चमचा घेतलेला आहे. आपण हातावर क्रश करून टाकून घेऊया. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा कस्तुरी मेथी, 2 चमचे मी तेल थोडं कोमट करून घेतलेलं आहे. छान अशी आपली मटरी खुसखुशीत व्हावी त्यासाठी 2 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत. आणि आता चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मूगडाळीमध्ये सर्व मसाले मिक्स झाले की आपण लागेल तसे गव्हाचं पीठ टाकून घट्ट असं हे पीठ मळून घेणार आहोत. मी थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून मळून घेणार आहे. आपलं घट्ट असं गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे. 15 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन आपण साठा तयार करत आहोत. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा मैदा. ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे साजूक तूप टाकून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेणार आहे. आपला साठा तयार झालेला आहे. आपलं 15 मिनटं झालेले आहेत. कणिक छान असे भिजले गेलेले आहे. आता पोळपाट घेऊन इथं आपण गव्हाचं सुक्कं पीठ घेतलेलं आहे आणि आता चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन मी हे सुक्कं पीठ लावून घेणार आहे आणि जेवढी जमेल तेवढी पातळ अशी ही पोळी लाटून घेणार आहे. आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण याला साठा लावून घेऊया. साठा लावून घेऊन आपण याला छान असा रोल करणार आहोत, जेणेकरून या मठरीला छान अशा पाऱ्या पडतील. साठा लावून झाला की यावर कोरडं पीठ टाकून आपण याचा रोल करून घेऊया. एकदम घट्ट असा रोल करायचा आहे. तयार केलेला रोल आपण हाताने एकसारखा करून घेऊया.
एकसारखा आपला रोल झाला की आता मी सुरीच्या मदतीने एकसारखा हा कट करून घेणार आहे. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता हे तयार केलेले छोटे छोटे गोळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यातलाच एक गोळा घेऊन आपण थोडासा हातावर प्रेस करून मी हा लंब गोलाकारच लाटून घेणार आहे आणि एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व लाटून घेऊया. सर्व आपले मटरी लाटून झाले. एक लोखंडी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही आहे. आपलं मध्यम असं तेल गरम झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता तेल गरम झालं आहे का मी चेक केलेलं आहे आणि लगेचच आपण ही मटरी टाकून घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हे तळून घेणार आहोत. म्हणजे छान असा हा कुरकुरीत होतात. एक 2 ते 3 मिनिटानंतर मी हे पलटी मारून घेणार आहे. छान असे क्रिस्पी झाले. त्याचा थोडा कलर बदलला की आपण हे लगेचच काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने मी सर्व मटरी तळून घेणार आहे. तुम्हाला मी एक मटरी दाखवते. आपल्या सर्व मटरी तळून झालेल्या आहेत. छान अशी लेयर सुटलेली आहे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही मटरी तयार झालेली आहे. आपली मूगडाळीची मटरी तयार आहे.